नमस्कार, मी हमीद शेख. आपण पाहताय भारत सत्ता लाईव्ह. नोव्हेंबरपासून कोरोना नावाच्या आजारानं जगभर थैमान घातलेलं आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हा आजार भारतामध्ये पोहोचला आणि तेव्हापासून साधारण भारतात टप्प्याटप्प्याने लॉकडाऊनची सुरुवात झाली. या लॉकडाऊननंतर जगभरात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात उलथापालथ झालेली आहे. शिक्षण असेल, अर्थकारण असेल, राजकारण असेल, समाजकारण असेल, सगळ्या क्षेत्रांतलं गणित या कोरोनाच्या लॉकडाऊननं बदलून टाकलेलं आहे. आज आपण चर्चा करणार आहोत एकंदरीत बिझनेसवरती लॉकडाऊनचा काय इफेक्ट झालेला आहे आणि येत्या काळ बिझनेससाठी कसा असणार आहे या विषयावरती. या अर्थकारणावर चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर उपस्थित आहेत. माझ्यासोबत आहेत मिस्टर रमण मालू. रमण मालू हे स्वतः CA आहेत आणि व्यावसायिक आहेत. यांच्यासोबत आहेत माझ्यासोबत मिस्टर इसरार सगरे. इसरार सगरे हे बँकिंग क्षेत्रात मागच्या बऱ्याच वर्षापासून कार्यरत आहेत. त्याचबरोबर माझ्यासोबत आहेत मिस्टर नागनाथ गित्ते. गित्तेसाहेब हे मागच्या बरेच वर्षापासून बिल्डिंग व्यवसाय या क्षेत्राशी संबंधित आहेत. यांच्यासोबत मिस्टर डोनेसाहेब पण माझ्यासोबत आहेत, लक्ष्मण डोने. मशरूम फार्मिंगमध्ये यांचं मोठ्या प्रमाणात काम आहे. ह्या वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांसोबत आपण चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत नेमकं यांच्या क्षेत्रात कोरोनाचा काय इफेक्ट पडलेला आहे. मी चर्चेची सुरुवात करतो आहे रमण मालू यांच्यासोबत. माझा पहिला प्रश्न त्यांच्यासाठी असणार आहे. सर, आपण स्वतः एक CA पण आहात आणि एक व्यावसायिक पण आहात. लॉकडाऊनपूर्वी GST आली होती, त्याच्यापूर्वी नोटबंदी आली होती आणि आत्ता लॉकडाऊन आलेलं आहे. ही सगळं सायकल जे आहे, एकंदरीत हे सायकल बिझनेसवर काय प्रकारचं इफेक्ट करतं आहे, काय सांगाल सध्याच्या परिस्थितीबद्दल? सध्याची परिस्थिती जर शॉर्ट टर्ममध्ये बघितली आपण तर ही सगळ्यांसाठीच अडचणीची आहे. टाईम बिंग जे सोल्युशन्स गव्हर्मेंट प्रोव्हाइड करतात ते कितपत योग्य राहतील ते वेळच सांगू शकतो आपल्याला. कन्झम्पशन हा एकदम सध्या कमी झालेला आहे. कुठला सेक्टर घ्या, इन्फ्रा घ्या, गव्हर्मेंट प्रोजेक्ट्स म्हणा, ह्याच्यावर स्पेंडिंग जी गव्हर्मेंट सध्या करत होती ती येणाऱ्या काळामध्ये करू शकत नाही, कारण की गव्हर्मेंटचा जो इन्कम होता तो थांबलेला आहे सध्याच्या काळात. सर, 1 वर्ष माझ्या हिशोबाने तर खूप अवघडीचा विषय आहे. पण जसं जसं सिच्युएशन चेंज होत जाईल लोकांनी त्याच्यामध्ये धीर द्यायला पाहिजे स्वतःला आणि थिंग्स विल गेट बेटर फॉर शुअर. बट ॲज ऑफ नाऊ जे कन्झम्पशन थांबलेलं होतं त्याला गव्हर्मेंटनी कसं रिव्ह्यू करायचं हे प्रयत्न केला पाहिजे गव्हर्मेंटनी. आपण म्हणताय की कन्झम्पशन थांबल्यामुळं पुढचं वर्षभर पण असंच असणार आहे. आपण इसरार सगरे यांना विचारूयात की ते बँकेच्या क्षेत्राशी मागच्या बरेच वर्षाशी संबंधित आहेत. नेमका बँकिंगवर याचा काय इफेक्ट होतो आहे आजच्या घडी? म्हणजे एकदम कॅश फ्लो जो आहे तो थांबलेला आहे आणि कॅश फ्लो थांबल्यामुळं बऱ्याचशा अडचणींचा सामना बहुतेक सगळ्यांनाच करावा लागतो. तर नेमका बँकिंग सेक्टरवर याचा काय परिणाम पडलेला आहे? बँकिंग सेक्टरमध्ये बोलायचं म्हटलं तर याचा इम्पॅक्ट जास्त करून बँकिंग सेक्टरवर झालेला आहे. नोटबंदी असेल, GST असेल, त्यानंतर दुसरं संकट आहे हा कोविड-19. यामध्ये असं सांगता येईल की बॉटम लेवलच्या लोकांवरसुद्धा याचा आर्थिक परिणाम झालेला आहे आणि त्याचा परिणाम डायरेक्ट त्याच्या अर्थकारणावर झालेला, त्याच्या खिशावर त्याची झळ बसलेली आहे. मार्केट अक्षरशः 65 दिवस झालं बंद आहे. बँकिंग सेक्टरमध्ये जे काही बॉरोवर्स आहेत, जे काही लोनधारक आहेत, त्यांनी लोन घेतलेलं आहे, इन्स्टॉलमेंट परत होत नाहीत, त्याचा इम्पॅक्ट बिझनेसवर होणार तर नक्की होणार आहे. पण घेत असताना पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही बाजू घेतल्या पाहिजेत. NPA वाढणार आहे, NPA वाढल्यामुळं त्याचं डायरेक्ट प्रॉफिट लॉसवर इम्पॅक्ट होणार आहे. दुसरी बाजू अशी आहे की ज्यांच्याकडे लिक्विडिटी आहे ते लिक्विडिटी बँकेत जमा होती. अशा पद्धतीनं एकीकडनं डिपॉझिट वाढत आहे, एकीकडनं लोन थकीत जात आहे. लोन थकीत जर वसूल झाला नाही, NPA जर वाढला, हा तर सगळ्या बँकांना येणारा प्रॉब्लेम आहे. NPA वाढला तर त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट प्रॉफिट लॉसवर होणार आहे. 1 मार्च 2020 तर होऊन गेलेला आहे, मार्च 2021 समोर येणार आहे. खूप आव्हाने आहेत आणि याचा इम्पॅक्ट कस्टमरवर, बॉरोवर्सवर, डिपॉझिटर्सवर, बँकर्सवर, एकंदरीत मार्केटवर याचा इम्पॅक्ट होणार आहे. पण दोन्ही बाजूनं जर विचार केला तर याच्यातनं काही पॉझिटिव्हसुद्धा गोष्टी घेता येतील आपल्याला. यामध्ये बऱ्याच ज्यांच्याकडं डिपॉझिट आहे अशा लोकांना बँकेमध्ये डिपॉझिट करता येईल, त्यांनाही व्याज मिळेल. ज्यांनी कर्ज घेतलं आहे त्यांनाही आपण अगदी व्यवस्थितपणे
एखादी समाजाचं काहीतरी देणं लागतं, समाजाला काहीतरी घेणं लागतं. या हिशोबाने त्यांना आपण त्यांची विचारपूस करतो आहे, त्यांची माहिती घेतो आहे आणि त्यांच्याकडनं जसं शक्य असेल तसं आपण त्यांच्याकडनं इन्स्टॉलमेंट वसूल करतो आहेत. आणि आता आपण हमीदभाईने जे प्रश्न विचारला त्या हिशोबाने इम्पॅक्ट होणार आहे का, तर 100% होणार आहे, याच्याशी मी सहमत आहे. गीते साहेब, आपण म्हणजे बांधकाम क्षेत्रात आहात. बांधकाम क्षेत्र म्हणजे रोजगार देणाऱ्या एक मोठ्या क्षेत्रामधनं येतं म्हणजे देशभरात. तर सध्या ह्या क्षेत्राची अवस्था काय झालेली आहे? मोठ्या प्रमाणात मजुरांचं स्थलांतर झालेलं आपण पाहतो आहे. तर नेमकी आता काय परिस्थिती आहे आपल्या क्षेत्रामध्ये? नमस्कार, मी नागनाथ गीते. बांधकाम क्षेत्रातली अवस्था सध्याला खूप बिकट आहे, कारण मजुराचं स्थलांतर तर झालेलंच आहे, पण ह्या कोविड-19मुळं ऑलरेडी लॉकडाऊन असल्यामुळं सर्वच कामं बंद होते. कलेक्टर साहेबांनी इथं कामं चालू करायला जरी परमिशन दिलेली असेल तर त्यासाठी लागणारं जे मटेरियल होतं ते इथं उपलब्ध नव्हतं, आणि ज्यांच्या साईडवरती स्टॉक मटेरियल असेल तिथं मजुरं पण नाही आहेत. आणि असं हा जर कोविड-19चा विषय जरी खूप अडचणीचा असला तर ह्याच्या अगोदरची परिस्थिती जी आहे 8-10 वर्षाची बिल्डरशिपमध्ये, आज लातूरची जर परिस्थिती पाहिली तर 2012पासून 2-3 वर्ष पूर्णपणे दुष्काळात गेले, आर्थिक मंदीच होती. त्याच्यानंतर कसं तरी लातूरचं रिअल इस्टेट उभारणीला येत होतं, त्याच्यामध्ये नोटबंदी आली. नोटबंदी जशी सावरत नाही त्यानंतर GST आली, आणि ह्या सगळ्या गोष्टीतून बिल्डर आज चांगल्या पद्धतीनं ग्रोथ करत होता. त्यामध्ये आता हे सगळ्यात मोठं महामारीचं कोरोनाचं संकट आले, आणि ह्या संकटातून किती दिवस बाहेर निघता येत नाही हे पण काही सांगता येणार नाही. सध्याची जर परिस्थिती पाहिली, आपण जरी सध्या काम करायला बाहेर पडत असलं तरी कामासाठी लागणारा मजूर अवेलेबल होत नाही. आणि समजा प्लॉटिंगमध्ये जर आपण जर इंटरेस्टेड कस्टमर जरी असेल तर फोनवर बोलतो इंटरेस्टेड आहे, पण तो साईट विजिटच करत नाही. त्याच्यामुळं डील कदाचित होणं शक्यच नाही, कारण कस्टमर जोपर्यंत प्रॉपर्टी बघणारच नाही तोपर्यंत डील होणं शक्य नाही. त्याच्यामुळे इथून पुढली एकंदरीत परिस्थिती कशी राहील ह्याचा अंदाजा सध्या तरी लावता येणार नाही. एकूणच पुढं काय असणार आहे ह्याबद्दल म्हणजे आपण सगळेच अनभिज्ञ आहेत. माझ्यासोबत डोणे सर आहेत. डोणे सर हे मशरूम व्यावसायिक उत्पादक आहेत. मशरूम म्हणजे मोदीजी खातात ते मशरूमच. सरांना मी प्रश्न विचारू इच्छितो. सर, नेमकी काय परिस्थिती आहे सध्या आपल्या व्यवसायामध्ये? नमस्कार सर, मी लक्ष्मण डोणे. तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्र मशरूम ग्रोअर असोसिएशनचा प्रेसिडेंट आहे मी. तशी बिस्त हे मशरूम इंडस्ट्रीचं मी दायित्व घेतलेलंच आहे. आज मशरूम आणि इतर उद्योगाला जर पाहायला गेलं तर उद्योगाची स्थिती फारच बिकट आहे. आत्ताच गीते साहेबांनी पण बोललं की एक बांधकाम व्यवसाय पण अडचणीतच आहे, त्याप्रमाणे सर्वच उद्योग हे अडचणीत आहेत. शेतीविषयी जर डिस्कशन केलं, मशरूम हे एक शेती आहे. या शेतीला एक कंट्रोलिंग सिस्टममधनं व्यवस्थितरित्या ऑर्गनायझेशननं आणि चांगल्या पद्धतीनं मॅनेज करून ही शेती केली जाते. परंतु लॉकडाऊनच्या आधी रेस्टॉरंट व्यवस्थित चालू होते आणि याला खूप प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ह्याची डिमांड होते. लॉकडाऊन झाल्याच्या नंतर कोविड-19च्या ह्या महामारीच्या काळानंतर पूर्ण रेस्टॉरंट हे बंद पडले, मॉल्स बंद पडले, आणि दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाण्यासाठी जी काही वाहतूक असायची ते जाणं अशक्य झाल्यामुळे या व्यवसायावरती पूर्णत्व बंद करण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नव्हता. कारण हा व्यवसाय जर छोट्या प्रमाणामध्ये केला तर त्याला फिजिबिलिटी येत नाही. त्या अनुषंगानं आत्ता ह्या सध्या परिस्थितीमध्ये मजूर तर स्थलांतर झालेलेच आहेत, पण स्थानिकचे जे काही मजूर होते ते पण येण्यास नकार देत आहेत. आपल्या मोदी साहेबांनी घोषणा केली 20 लाख करोडच्या पॅकेजच्या संदर्भामधली. त्या अनुषंगाने लोकांना असं भास निर्माण झालेला आहे की आम्हाला गव्हर्मेंट खूप काही घरी बसूनसुद्धा देणार आहे. त्या अनुषंगानं मानसिकता आणखीनच कमकुवत झालेली आहे लेबर वर्गांची, आणि काम करण्याची मानसिकता हे आणखीन त्यातनं कमी वाटत आहे. ही पूर्ण इंडस्ट्री ही इलेक्ट्रिसिटीवर व मजुरावर अवलंबून आहे. त्यासोबतच या व्यवसायाला खूप मोठ्या भांडवलाची गरज आहे. तर भांडवल हे बँका बोलून दाखवत आहेत की आम्ही देऊ, परंतु रिॲलिटी उतरल्यानंतर
बरेचसे क्वेश्चन त्यांच्यासमोर आम्ही अधिकारी पूर्णत्व नाही आहेत किंवा आमच्यावर पण बसलेले बरेचसे अधिकारी आहेत. आम्हाला जेवढं सांगितलेलं आहे जेवढं सांगितलं तेवढंच आम्ही करू. या अशा उडवाउडीच्या उत्तरामुळे व्यावसायिक आणखीन अडचणीत येत आहे. आम्हाला आमच्या व्यवसायावर पूर्णत्व हा विश्वास आहे, कॉन्फिडन्स आहे आणि आमचा म्हणजे कॉन्फिडन्स आहे. परंतु कॉन्फिडन्ससारखं बँकेनं जर सपोर्ट केला, आम्हाला कुठल्या प्रकारची सूट किंवा अशी नको आहे, परंतु योग्य ती मदत जर व्यवस्थित मिळाली तर आणखीन हे व्यवसाय चांगल्या पद्धतीनं करू शकतील. व याला सगळ्यात महत्त्वाचं रोजगार निर्मिती होईल. रोजगार निर्मिती झाल्यानंतर ज्यावेळेस आपण रोजगारामध्ये माणसं गुंतून राहतील त्यावेळेस लोकांना गव्हर्मेंटकडे अपेक्षेनं बघण्याची गरज राहणार नाही आणि आपली जी काही GDP आहे किंवा आपली जी काही सुरळीतता आहे ती व्यवस्थित चालण्यास मदत होईल. रमण सर, आत्ता जो मुद्दा आला की 20 लाख करोडचं जे पॅकेज दिलेलं आहे त्यामुळं लोकांना वाटतं आहे की आपल्याला फार मोठं काहीतरी मिळेल असे लोकांना अपेक्षा आहे. तर एक व्यावसायिक म्हणून आपण ह्या पॅकेजचा कितपर्यंत लाभ होईल असं वाटतं आपल्याला आपल्या व्यवसायात? समजा जर तुम्ही त्या 20 लाख कोटीचं जर ब्रेकअप बघितलात तर गव्हर्मेंटनी ट्राय केले की मार्केटमध्ये लिक्विडिटी कशी बूस्ट करायची परत. त्याच्यापैकी 8 ते 9 लाख कोटीचा जो पॅकेज होता तो मोस्टली RBIनी त्यांचे जे निगडीत संस्था आहेत, बँका, NBFCs, ह्यांना कसं काय लिक्विडिटी बूस्ट करेल आणि इनडायरेक्टली ते कसं कस्टमरपर्यंत आपली लिक्विडिटी परत देतील ह्याचा प्रयत्न केला आहे. पण जर तुम्ही 1 to 1 जर काउंट केलात ह्या 20 लाख कोटीचं ब्रेकअप तर डायरेक्ट इंडिव्हिज्युअलला ह्याचं काही डायरेक्ट बेनिफिट होणार नाही. इट इज गोईंग बिझनेस थ्रू तो परत रूट होईल एंड कस्टमरपर्यंत. ह्याच्यामध्ये जी एक लूप होल वाटत होती मला की गव्हर्मेंटनी डिमांड बूस्ट करण्यासाठी काहीतरी मोठे प्रयत्न करायला पाहिजे होते. समजा एखादा बायर आहे, त्याला रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे, तर तुम्ही काही कालावधीपर्यंत त्याला असं काहीतरी बूस्टिंग द्या की तो त्याची जी इन्व्हेस्टमेंट आहे तो पोस्टपोन करणार नाही, तो प्रीपोन करेल. जो काही मार्केटमध्ये पैसा आता जसं सरांनी म्हटलं की लिक्विडिटी आहे ज्यांच्याकडे आहे पण तो सध्या गुंतवणूक करण्यासाठी इंटरेस्टेड नाही, तर त्याला तुम्ही कसं फ्रंट स्टेपवर आणताल की जेणेकरून तो पैसा लावेल, तो पैसा ज्याला गरज आहे तो वापरेल आणि एक जो बिझनेस सायकल आहे, बिझनेस सायकलमधली एक पण जर चेन जर तुटली तर तो सायकल पूर्ण होऊ शकत नाही. तर त्यासाठी गव्हर्मेंटनी अजून काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे होते. ऑटोमोबाईल इंडस्ट्री अशा तारखेमध्ये सर्वात लास्ट प्रिफर्ड सेक्टर आहे की कुणाला जर कार घ्यायची आहे तर तो आत्ता सध्या आपले जे बेसिक नीड्स आहेत तो पूर्ण करणार आणि जरा त्याच्याकडे एक्स्ट्रा इन्कम राहील तेव्हा तो कार किंवा लक्झुरी बाय करण्यासाठी प्रयत्न करेल. तर ह्यासाठी पण गव्हर्मेंटनी काही टर्मसाठी GSTमध्ये क्रेडिट म्हणा, काही रिबेट म्हणा, इन्कम टॅक्स खाली एक्स्ट्रा डिडक्शन म्हणा, अशी काहीतरी स्टेप्स घ्यायला पाहिजे की जेणेकरून जी इमिडिएट डिमांड थांबलेली आहे मार्केटला ती बूस्ट होईल. तुम्ही सप्लाय जर बघितला तर सप्लाय चेनमध्ये ब्रेकअप्स आहेत, लेबर इश्यूज आहेत, मायग्रंट लेबर जे आले होते ते परत चालले आहेत, प्रोडक्शनला म्हणजे स्टॉप झाला आहे. पण वेन यू सी द बायर साईड, डिमांड साईड ती ह्याच्यापेक्षा वीक आहे. तर गव्हर्मेंटनी सप्लाय चेनला तर ओके करण्यासाठी प्रयत्न केलेत पण डिमांडसाठी एक्स्ट्रा केअर घ्यायची गरज आहे असं मला वाटतं. मागणी म्हणजे गरज आणि पुरवठा हे साधं समीकरण आहे. बाजारामध्ये आज गरजच म्हणजे मागणीच नाही आहे. लोकांनी मागणी कमी केलेली आहे, खर्च कमी केलेला आहे, त्यामुळे पैशाचा फ्लो सगळीकडे थांबलेला आहे. बँकिंग सेक्टरबद्दल म्हणजे आता सरांनी सांगितल्याप्रमाणे हा जो पॅकेजचा विशेष लाभ जो आहे तो बँकिंगला मिळणार आहे असं त्यांनी अप्रत्यक्षपणे इशारा केलेला आहे. काय म्हणता आपण याच्यावरती? तर या योजनेबद्दल मला जितकं कळतं तेवढा अभ्यास केला असता मला असं नाही, ज्याला ही योजना कळाली त्याला त्याचं बेनिफिट मिळू शकतो. आता योजना ही कशी आहे, याच्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट, इनडायरेक्ट बेनिफिट हे आहेत आणि केंद्र शासनानं ही योजना याच्यासाठी इम्प्लिमेंट केली. करंट लिक्विडिटी म्हणजे तात्काळ पैसा कसा जनरेट करण्यात येईल यामध्ये त्यांनी खूप भर दिलेला आहे. उदाहरणार्थ सांगण्यात आलं तर या 20 लाख करोडमध्ये 50,000 करोड रुपये ही TDSमध्ये सूट देण्यात आलेली आहे. TDS म्हणजे टॅक्स डिडक्शन ऑफ सोर्स, म्हणजे तात्काळ त्याला आपल्याला एखाद्या जर आपण कमिशन घेत असेल, एखादा व्यवसायाचं रेंट घेत असेल तर याला लागणारा जो TDS आहे तो TDS त्यामध्ये पहिलं सुरुवातीला आपल्याला समजा एखादी जागा आपण भाड्याने दिली, मी माझं भाडेकरू आहे, त्याकडनं जे काही रेंट घेतो त्या रेंटवर 2,80,000च्या पुढं जर रेंट गेला तर त्याला 10% TDS भरावा लागत होता. त्या TDS असे वेगवेगळे सोर्स आहेत. TDS जिथं जिथं घेतो ते वेगवेगळे सोर्स आहेत. या वेगवेगळ्या सोर्समध्ये त्यामध्ये आपल्याला
25% सूट देण्यात आली आहे. उदाहरणार्थ समजा आपण 10,000 रुपये TDS मासिक भरत असो, तर त्यावेळेस आता आपल्याला 7,500 रुपयाची TDS भरायचं आहे. त्यामध्ये 2,500 रुपये हा डायरेक्ट बेनिफिट मिळाला. 2,500नं माझी लिक्विडिटी वाढली. अशा पद्धतीनं स्मॉल स्केल इंडस्ट्रीचं सांगता येईल, MESCचं सांगता येईल. त्यामध्ये त्यांनी बायफर्केशन केलं आहे. लघु उद्योग, स्मॉल उद्योग याच्यामध्ये सुद्धा त्यांनी भरपूर अशी मदतीची तरतूद केलेली आहे. समजा एखाद्या लघु उद्योगाने एका बँकेकडनं एक लोन घेतलेलं आहे, CC घेतलेली आहे, आणि ती CC 28 फेब्रुवारीला जे आउटस्टँडिंग तुमचं बॅलन्स आहे त्या बॅलन्सवर 20% 10 to 20% त्यांनी लगेच तिथं त्यांना कर्जवाढ दिलेली आहे. त्या कर्जवाढीसाठी विदाऊट मॉर्गेजची आवश्यकता नाही असं नियम बनतात. पण ॲक्च्युली ग्राउंडवर काय इम्प्लिमेंट होतं हे आणखीन अनुभवलेलं नाही. हे जस्ट आता डिक्लेअर झालेली आहे. आणखीन याच्यावर वर्कआउट होणं बाकी आहे. वर्कआउट ज्यावेळेस होईल त्यावेळेस हे सगळ्या गोष्टी सगळं लक्षात येतील. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या गोष्टीवर वेगवेगळ्या मार्गाने त्यांनी हे जाहीर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता लोकांचा एक गैरसमज झालेला आहे. आता सरांनी सांगितलं की लोकांना असं वाटतं की 20 लाख कोटी ही डायरेक्ट आपल्याला मिळणार आहेत, पण तशी काही तरतूद यामध्ये नाही आहे. वेगवेगळ्या मार्गानं वेगवेगळ्या पद्धतीनं केलेली तरतूद आहे. त्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट, इनडायरेक्ट बेनिफिट, काही सूट दिलेले आहेत, काही वसूल केले आहेत. आणि सूट जरी दिले असेल तर ते मार्च 2021 पर्यंत आहे, त्याच्या पुढंचं काही नाही आहे. अशा पद्धतीनं या 20 लाख कोटीच्या योजनेवर जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये बऱ्याचशा चांगल्या गोष्टी आहेत आणि बऱ्याचशा चांगल्यासुद्धा गोष्टी नाही आहेत. याच्यापूर्वी ज्यावेळी केंद्र शासनानं जे काही योजना डिक्लेअर केल्या त्याची गाईडलाईन प्रॉपर होती, पण या योजनेची गाईडलाईनच प्रॉपर नाही आहे. आता या योजनेमध्ये आकडा तर त्यांनी सांगितलं की जे काही भारताची GDP आहे त्या GDPच्या 10% योजना ही 20 लाख करोडमध्ये आहे, 10%मध्ये. पण त्याची जे काही अंमलबजावणी असेल, त्याचे काही योजनाचे सर्क्युलर्स हे प्रॉपर पद्धतीनं घाईघाई ती योजना डिक्लेअर केली आहे, प्रॉपर पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचलेली नाही. याचा इम्पॅक्ट वेगळा समाजामध्ये होतो, निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो, लोकांना काहीतरी गैरसमज होतात. त्यासाठी शासनानं खूप लवकर याच्यावर क्लेरिफिकेशन देणं आवश्यक आहे की ही योजना कशा पद्धतीनं अंमलात आणली पाहिजे, कशा लागू होणार आहेत, याच्या यातल्या अधिकाऱ्यांनासुद्धा बऱ्याचशा गोष्टी आणखीन माहिती झालेल्या आहेत. आपण एखाद्या चर्चेमध्ये जर एखाद्या अधिकाऱ्याला जर आपण प्रश्न केले तर त्याचे उत्तर त्याला देता येत नाही. अशा पद्धतीची ही योजना आहे. याबद्दल मी एवढं इथं सांगू इच्छितो. सरांनी सांगितल्याप्रमाणे ही योजना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे फायदा पोहोचवणारी आहे, पण बरेचसे संभ्रम अवस्था पण निर्माण करणारी अशी योजना आहे. तर बांधकाम क्षेत्राला ही किती प्रमाणात बूस्ट करेल किंवा काय बांधकाम क्षेत्राला उभारी देण्यासाठी ही किती मदत करू शकते, काय वाटतं आपल्याला? इनडायरेक्टली बाकीच्या क्षेत्रासाठी सपोर्टेड आहे, पण बांधकाम क्षेत्रासाठी त्याच्यामध्ये मुभा अशी मुबलक प्रमाणात नाही आहे. पण बाकीचं क्षेत्र जर डेव्हलप झालं तर 100% समजा एखादा व्यापारी जर नफ्यामध्ये आला तर तो 100% इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टीमध्ये करतो. जर बाकीच्या क्षेत्राला जर उभारणी मिळाली तर 100% प्रत्येक व्यक्ती रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करेल. आता सगळ्यात मोठी रोजगार देणारी जर इंडस्ट्री म्हणलं तर रिअल इस्टेट इंडस्ट्री आहे. बांधकाम क्षेत्रामध्ये जर विचार केला आपण तर मजुरापासून म्हणजे वेगवेगळे फॅक्टर असतात त्याच्यामध्ये. मग इलेक्ट्रिसिटी आहे, प्लंबर आहे, आरशेश आहे, हां, म्हणजे हजारो लोकांना रोजगार उपलब्ध करून देणारं क्षेत्र म्हणलं तर बांधकाम आहे. आणि सध्याच्या काळामध्ये जर आपण विचार केला तर पूर्ण जगामध्ये प्रत्येक व्यक्ती जर शेकूर असेल तर तो एकाच ठिकाणी एकाच वस्तूमध्ये आहे, ज्या वस्तू बिल्डरनं बनवलेल्या आहेत. म्हणजे आज कोरोनावर वॅक्सिन तर नाही आहे, पण सगळे लोक शेकूर आहेत तर ते घरामध्ये आहेत. म्हणजे सगळ्यात मोठं काम बिल्डर सगळ्याला सिक्युर ठेवायचं काम तर आत्ता जर विचार केला तर आपण बिल्डरनं केलं असं म्हणायला हरकत नाही. आणि ह्या गोष्टीमुळं सध्याचा जो इम्पॅक्ट आला आहे त्या गोष्टीमुळं प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये कुठंतरी खंत आहे की जे रेंटवरती राहत होते अशा प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये कुठंतरी खंत आहे की चला घरी आपलं स्वतःचं तरी घर असलं पाहिजे. आणि ते 100% इथून पुढं स्वतःचं घर घेण्याचा विचार 100% करतील. सर, एकूणच शेती क्षेत्रामध्ये याचा कितपत आपल्याला फरक पडेल असं वाटतंय, किंवा आपण मशरूम उद्योगात आहात ह्या क्षेत्राला याचा कितपत लाभ होईल या पॅकेजचा? शेती ह्या विषयावरती गव्हर्नमेंटचं चांगल्या पद्धतीने लक्ष आहे. तळागाळातल्या शेतकऱ्यांसाठी त्यांचं काम करण्याची मानसिकता आहे आणि काम करत पण आहे, परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन प्रॉपर पद्धतीनं त्या चैननं होत नाही असं माझ्या निदर्शनास आलेलं आहे. सध्याच्या परिस्थितीला गव्हर्नमेंटनं शेतकऱ्यांसाठी जर नियोजन करायचं असेल की शेतकऱ्यांनी क्लायमेटिकल त्यांच्याकडे काय ग्रो होतं याचा त्यांनी व्यवस्थित आढावा घ्यावा, म्हणजे ज्यांनी काही ते जे पिकवलेलं आहे ते विकत घेण्याचं हमीभाव त्यांनी द्यावा. त्यासोबत
हे जे काही आत्ता येणारं कोविडमुळे झालेलं प्रचंड नुकसान आहे, या शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या ह्या चक्रातनं बाहेर काढावं. त्यांना व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं टेक्नॉलॉजिकली शेती कशी करता येईल याचं ज्ञान त्यांना प्रदान करावं. इस्रायल देशाकडे जर आपण पाहिला तर शेती ही त्यांचं मूळ जनरेशन आहे. शेतीवर त्यांनी चांगल्या पद्धतीनं खूप मोठ्या प्रमाणात अर्थकारण बनवलेलं आहे. आपल्याकडे शेती हा मूळ व्यवसाय असून सगळ्यात खालच्या दर्जाला आपण शेतीकडे बघतोय. प्रत्येक भागामध्ये येणारं पिकाचं नियोजन करावं आणि ते देश विदेशामध्ये पाठवण्याची व्यवस्थित संस्थामार्फत त्याची नियोजनबद्ध करावं. यामुळं इथून पुढे काळ येणारा हा कर्जमाफी नसून, शेतकरी आत्महत्याचा प्रश्न नसून, हे देश उन्नतीचा प्रश्न असेल. मी माझ्या व्यवसायाचं जर डिस्कशन करायचं झालं तर मशरूम या व्यवसायासाठी खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहेत. आपल्या देशामध्ये खूप रॉ मटेरियलची अवेलेबिलिटी आहे. मशरूमसाठी लागणारं सोया स्ट्रॉ असेल, व्हीट स्ट्रॉ असेल, हे आपल्याकडे अक्षरशः जाळून टाकतात, त्याचं प्रदूषण होतं. आपल्या देशाची डिमांड अँड सप्लाय याच्यामध्ये जवळपास 35 ते 40% डिफरन्स आहे. आपली डिमांड 60% आहे, पण प्रोडक्शन 40% ह्या इंडस्ट्रीमध्ये आहे. तो गॅप कसा भरून काढता येईल, या इंडस्ट्रीला कशा पद्धतीनं डेव्हलप करता येईल, याच्यावरती ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटनी चांगल्या पद्धतीनं रिसर्च सेंटर ठेवून आज आपल्या महाराष्ट्र एवढ्या मोठ्या लेवलवरती आहे, परंतु कुठल्याही प्रकारची अत्याधुनिक लॅब या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची नाही आहे. तर ती लॅब महाराष्ट्रामध्ये असावी. ॲक्वापॉनिक असेल, हायड्रोपॉनिक असेल, या सिस्टमवरती चांगल्या पद्धतीनं काम करण्याची खूप मोठी नवीन उद्योजकांना, नवीन टेक्नॉलॉजींना सपोर्ट करण्याचं गरज आहे. सरांनी म्हणल्याप्रमाणे किंवा जगभरात पण ह्या संकटात पण अनेक संध्या निर्माण झालेल्या आहेत. तसं तुम्ही ह्या संकटामध्ये काय संधी शोधताय, म्हणजे उद्योजक म्हणून तुम्हाला काय दिसते संधी? सरांनी म्हटल्याप्रमाणे आज इंडिया नेट इम्पोर्टर आहे बऱ्याच गोष्टींचा, की जेणेकरून आपला जो एक्सपोर्ट आहे तो कमी आणि इम्पोर्ट जास्त आहे. आज चायनाची जी की इकॉनॉमी वाढली आहे, ह्याचं जर तुम्ही पास्ट बघताल तर कन्झम्पशन कम आहे, स्वतःचं कन्झम्पशन कमी आहे चायनाचं, पण एक्सपोर्ट जास्त आहे. तर इंडियानी पण काहीतरी स्टेप्स घ्यायला पाहिजे जेणेकरून जी फॉरेन इन्व्हेस्टमेंट आहे ती भारतात येईल. त्याच्यामध्ये पहिला सर्वात मोठा इश्यू येतो की इन्फ्रास्ट्रक्चर. आपली इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज कशी आहेत. सेकंड आहे की आपली जी ब्युरोक्रेसी आहे ती स्ट्रीमलाईन व्हायला पाहिजे. बरेच फॉरेन इंटरनॅशनल कंपनीज ज्या आहेत त्या रजिस्ट करतात इंडियामध्ये इन्व्हेस्टमेंट आणण्यासाठी, कारण की इथले जे लॉज आहेत ते बऱ्याच काही गोष्टींमध्ये इंटरनॅशनल लॉशी मॅच होत नाहीत किंवा रेट्रोस्पेक्टिव्ह चेंजेस करतात. इंडियाची पॉप्युलेशन यूथ पॉप्युलेशन म्हणून ओळखली जाते आज जगभरात. तर ही पॉप्युलेशन आपली ॲसेट आहे हे असं आपल्याला मानायला हवं. ती आपल्याला लायबिलिटी नाही आहे, पण ॲसेट आहे. त्याचा योग्य वापर, लोकांना योग्य इंडस्ट्री उभा करून देणं, हे गव्हर्नमेंटला इन्सेंटिवाईज करावं लागेल. जसं स्मार्ट सिटीजचं गव्हर्नमेंटनी कन्सेप्ट आणली होती, तसं स्मार्ट विलेजची कन्सेप्ट आणायला पाहिजे, की एखाद्या पर्टिक्युलर विलेज आहे त्याला तुम्ही एक पर्टिक्युलर क्लस्टर इंडस्ट्री डेव्हलप करा, तिथल्या लोकांना रोजगार द्या. ती इंडस्ट्री आपल्यामध्ये एक स्ट्रॉंग नेटवर्क क्रिएट करेल. आज बघितलं तर की मेट्रोज सर्वात बॅडली इम्पॅक्टेड आहेत. तर डिसेंट्रलायझेशन ऑफ इकॉनॉमी गरजेचं आहे. टायर 2 सिटीज आहेत, टायर 3 सिटीज आहेत, इथं पण स्कोप भरपूर आहे. आज लातूर बघताल तर लातूर इज वन ऑफ द बेस्ट प्रोड्युसर इन ॲग्रिकल्चर मार्केट. जवळपास 100 दाल मिल आहेत लातूरमध्ये. लातूरची जी मंडी आहे ती महाराष्ट्रातली सर्वात सेकंड मोठी मंडी आहेत. 10 सॉल्वंट प्लांट्स आहेत आपल्याकडे. तर आज हे एका दिवसात उभारलं नाही. लोकांची पॉझिटिव्हिटी, लोकांचं मन, गव्हर्नमेंटचं सपोर्ट हे असल्यामुळं काही शक्य आहे. असं शक्य नाही की तुम्ही पुणे मुंबईमध्ये राहतालच तुमचं एखादं प्रोडक्शन सक्सेस होईल असं नाही आहे. आज स्मॉल टाऊनमध्ये पण ही अपॉर्च्युनिटी आहे आणि गव्हर्नमेंटनी पुढे जाऊन स्मॉल सेंटर्सला मोस्ट डेव्हलप करावं. जे मायग्रेशनचे प्रॉब्लेम आता आपण अनुभवले ते कमी होतील आणि इकॉनॉमी व्यवस्थित बॅक टू ट्रॅक येईल असं मला वाटतं. सर, आता आपण बोलतो आहे की संकटात संधीचं, तर आपण या संकटामध्ये काय संधी शोधताय, काय दिसतं आपल्याला? बाकी बिझनेसवर बोलण्याच्याऐवजी मी फक्त आर्थिक या विषयावर बोलतो. याच्यामध्ये संकट हा घेण्यावरून असतो. संकट आपण एखादी घटना घडते, मग ती आपण पॉझिटिव्ह घेतो की निगेटिव्ह घेतो, त्याच्या दोन्ही बाजू असतात. तसं निगेटिव्ह बाजू जर मांडायची म्हटलं तर असं म्हणता येईल की या कोविड-19मुळं अर्थकारणावर याचा इम्पॅक्ट आहे का, तर आहे. वर्ल्डच्या, जगाच्या अर्थकारणावर याचा इम्पॅक्ट आहे आणि टॉप टू बॉटम म्हणजे सर्व क्षेत्रामध्ये सर्व लोकांना याचा म्हणजे इम्पॅक्ट होणार आहे, याचा परिणाम त्याच्यावर होणार आहे. दुसरी बाजू या
याच्यामध्ये संधी काय शोधता येईल, तर बरंचसं याच्यामध्ये पोल्युशन कमी झालेलं आहे, ही संधी आहे. लोक जे बँकामध्ये रांगा लावत होते, जे बँकामध्ये गर्दी होत होती, त्या गोष्टी कमी झालेल्या आहेत. डिजिटलकडं लोक वळलेले आहेत. यामध्ये आता सध्या तरी टेक्नॉलॉजीचा वापर जास्त करतो आहे. ज्या लोकांना गरज आहे अशी लोक बिलकुल ते टेक्नॉलॉजी शिकतात, त्याचा वापर करतात. ज्यावेळेसपासून लॉकडाऊन झालं त्यावेळेस पण आत्तापर्यंत RBIने 3 वेळेस रेपो रेट खाली घेतला. त्यामध्ये 1.8च्या जवळजवळ आजसुद्धा एक 41.4नी काहीतरी कमी झालं, 3 वेळेस झालं. यामुळे 1.8नी रेपो रेट कमी आला. त्याच्यामुळं ह्याच्यापूर्वी ज्यावेळेस सेकंड वेळेस रेपो रेट कमी झाला त्यावेळेस एक स्टेटमेंट होतं की 7 ते 8 लाख कोटी रुपये हे लिक्विडिटी बँकांना जनरेट झाली. त्याच्यामुळं लोकांना कर्ज देणे असेल, लोकांना जे काही शासन योजना राबते याची मदत करण्यासाठी लिक्विडिटी जनरेट करण्याची, अशा पद्धतीचं हा अडचणीच्या काळात जो काही परिणाम होणार आहे त्याचे रिझल्ट आपल्याला याच्या माध्यमातून बघता येईल. अशा पद्धतीचे कोविड-19बद्दल इथं सांगता येईल. सर, आपण काय बघताय या संकटातून, काय संधी दिसते आपल्याला? सर, आमच्या क्षेत्राचा जर विचार केला तर मला असं वाटते की आफ्टर कोविड बिल्डरशिपसाठी लातूरसाठी तर खूप चांगलं राहील असं मला वाटते. कारण त्याचे काही कारण आहेत. जसं सर म्हटले की आता म्हणजे शेतकऱ्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात 20,000 कोटीमध्ये गव्हर्मेंट सपोर्ट करतं. म्हणजे शेतकऱ्यासाठी खूप मोठी संधी उपलब्ध करून दिली. वेगवेगळ्या योजना त्यांनी केलेल्या आहेत. आज जर आपल्याकडं लातूरकडं पाहिलं तर सगळ्यात मोठं ग्रोथ इंजिन जर म्हटलं तर ॲग्रिकल्चर इंडस्ट्रीज आहे, ज्याच्यामुळे आपला लातूरचा खूप मोठ्या प्रमाणात विकास होतो. आणि जर शेतकरी सुजलाम सुफलाम जर बनला तर 100% तो कधी ना कधी घर घ्यायचा विचार करणारच आहे. हे एक कारण आहे. दुसरं कारण आहे की आता लातूरमधून बरेच लोक सिटीला गेलेले होते, जसं पुणे असेल, जसं औरंगाबाद असेल, जसं मुंबईला असेल, त्या ठिकाणी जाऊन छोटे मोठे उद्योग करत होते. पण ह्या कोरोनामुळे ते परत आता गावाकडे आलेले आहेत. आता मला वाटत नाही की 1-2 वर्ष तरी लातूरमधून कुणी बाहेर उद्योग करण्यासाठी जाईल असं वाटत नाही. म्हणजे जे बाहेर होते तेच लातूरमध्ये आलेत. पण ते जर लातूरमध्ये आले असतील तर त्यांना 100% घरं लागणारच आहेत. हा जो कन्स्ट्रक्शन कॉस्ट जो वाढतो ह्याला कुठंतरी गव्हर्नमेंटनं सपोर्ट करून जर हा जर एकदम योग्य किमतीला आणला तर आम्ही बिल्डर एकदम योग्य किमतीला कस्टमरला घर देऊ शकू. कारण जी वाळू 15-20 हजार 25 हजारात भेटायला पाहिजे 5 ब्रास, ती जर वाळू 60 हजारात भेटणार असेल तर 100% घराच्या किमती वाढणारच आहेत. जसं 100-200 रुपयाला जे सिमेंट भेटायचं आज 400-450 रुपयाला झालेलं आहे. म्हणजे दुपटीनं किमती वाढलेल्या आहेत मटेरियलच्या. पण त्या पद्धतीनं दुपटीनं घराच्या किमती वाढू शकत नाहीत. म्हणजे कन्स्ट्रक्शन कॉस्ट एवढी हाय झालेली आहे आणि त्यामुळं बिल्डरला घरं योग्य किमतीला विकणं परवडणार नाही. काही ना काही प्लॅनिंग करून, जसं आज आपल्याकडे इथं गंगाखेडून रेती येते, त्याला जर योग्य किमतीमध्ये लातूरपर्यंत रेती पोहोचवण्याचा काही विचार केला तर 100% रेट कमी होऊ शकतो. आज जसं स्टीलचे रेट आहेत, जसे सिमेंटचे आहेत, तर ह्याचा विचार केला तर 100% योग्य किमतीमध्ये बिल्डर घर देऊ शकतो असं मला वाटतं. सर, शेती आणि शेतीपूरक व्यवसायांना काय संधी आहे? आपण इंटरनॅशनल मार्केटपर्यंत जे आज लोकांना फिनिश प्रॉडक्ट, ॲग्रिकल्चर रॉ मटेरियल नाही तर फिनिश प्रॉडक्टच्या बेटर वे काय देता येईल, त्याला व्हॅल्यू ॲडिशन करून काय देता येईल जगासाठी, भारतासाठीचं हा ऑपॉर्च्युनिटी नाही तर जगासाठी आपल्याला कुठल्या कुठल्या देशाला काय काय गरज आहे याचा शोध घेऊन तसं वर्गीकरण करून आपल्या देशामध्ये काय पिकवता येईल हे जर आपण व्यवस्थित ऑर्गनायझेशन केलं तर जगामध्ये आपला देश हा नंबर 1 राहायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आपला देशात खूप सुजलम सुफलम आहे, सर्व आपल्या देशामध्ये अवेलेबिलिटी आहे. आणि त्याच दृष्टिकोनातून आत्ता जी सध्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे इतर देशामध्ये, चायना असेल, अमेरिका असेल, त्या देशाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला खूप मोठी प्रत्येक क्षेत्रामध्ये बाहेरचे जे काही NRI आहेत तर त्यांना आपण अट्रॅक्शन कशा पद्धतीनं या ठिकाणी व्यवसायामध्ये गुंतवून घेऊ, ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये कशा पद्धतीनं मोठ्या स्किलमध्ये इथं डेव्हलपमेंट करू, ह्याच्यावरती खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला स्कोप आहे. मशरूम ही इंडस्ट्री जर घेतली तर मशरूम इंडस्ट्री चायना हा जसं 22% सप्लाय करतो युरोप कंट्रीला, आपण अजिबात सप्लाय करत नाहीत. तर या इंडस्ट्रीला पण चांगल्या पद्धतीनं जर स्कोप मिळाला आणि आपण बाहेरचे जर NRI या ठिकाणी आणले तर या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये अर्थकारण जनरेट होऊ शकतं. आणि ॲग्रिकल्चर हा एक मुख्य बिझनेस होऊ शकतो की आज 3rd
कॅटेगरीमध्ये बघण्याचा सर्व स्तराचा दृष्टिकोन झाला आहे. तर तो दृष्टिकोन बाजूला ठेवून एक चांगल्या पद्धतीनं उत्तम शेती या दृष्टिकोनातून आपण बघू शकतो आणि जगाला एक चांगला आपण अन्नदाता म्हणून पुढे येऊ शकतो. एवढं मला ह्या कोविड-19च्या स्वरूपानं आलेलं जे संकट आहे याला पण आपण मात करून पुढे जाऊ असं मला निश्चय वाटतो. याच्याकडे चांगल्या दृष्टिकोनातनं पॉझिटिव्ह एनर्जीनं चांगल्या स्कीम घेऊन आपण या ठिकाणी उतरणं हे काळाची गरज आहे असं मला वाटतं. शेवटी आपण एक व्यावसायिक म्हणून सरकारला काय आवाहन कराल किंवा लोकांना काय आवाहन कराल? वेळेनुसार चेंज होणं हे गरज आहे. लोकांनी इनोव्हेशनकडे जावं, आपल्या बिझनेसला डायव्हर्सिफाय करावं. एक्झाम्पल तुम्ही रिलायन्सचं घ्या. रिलायन्सला आपण 3 वर्षाखाली ॲज अ पेट्रोकेम बिझनेस टायकून म्हणून ओळखायचो. आज आपण त्याला डिजिटल प्लॅटफॉर्मवर एक मोठा जिओचा ज्यांनी नेटवर्क केला आहे त्यांनी आपला पूर्ण बिझनेस डायव्हर्सिफाय केला आणि आजच्या ह्या वेळेतसुद्धा तो बिझनेस त्यांचा सस्टेनेबल आहे. आणि टेक्नॉलॉजीचं जास्तीत जास्त कसं यूज करून आपण आपली जे लेबर इंटेन्सिव्ह इंडस्ट्रीज आहेत त्याला कमी करून आपल्या बिझनेसची प्रॉफिटेबिलिटी वाढवावी. पॉझिटिव्ह राहावं. वेळ सारखा राहणार नाही, वेळ बदलत जाणार आहे आणि नक्कीच आपल्याला ह्या कोविडनंतर एक चांगला वेळ दिसायला भेटेल. भारत सत्ताच्या माध्यमातून मी आमच्या लातूर मल्टीचे सभासद असतील किंवा लातूर जिल्ह्यातील सर्व जनता असेल यांना असं आवाहन करू इच्छितो की कोविड-19 कोरोना हा आता काही संपणारा तर दिसत नाही आहे सध्याच्या वातावरणाला. तर याला गृहीत धरून जे काही करता येईल आपल्याला, सोशल डिस्टन्सिंग असेल, जे काही प्रशासनानं जे काही नियमावली घालून दिलेली आहे अशा नियमावलीचं पालन करून योग्य त्या पद्धतीनं आपला बिझनेस कसं टिकवता येईल, कसं वाढवता येईल याकडे लक्ष केंद्रित करावं. आणि शासनाला आव्हान करायचं झालं तर असं करता येईल की महाराष्ट्रामध्ये सहकार क्षेत्र चांगल्या पद्धतीनं काम करत आहे. अगदी उत्तम पद्धतीनं सहकाराचं नोंद होत आहे काम करण्याची. तर फक्त नॅशनलाइज बँका व कोऑपरेटिव्ह बँका यांच्यामार्फत जे काही योजना राबवल्या जातात त्यासोबतच सहकार क्षेत्रामध्ये जे काही पतसंस्था असतील, जे काही मल्टीस्टेट असेल यांच्या माध्यमातून सुद्धा चांगल्या पद्धतीनं योजना राबवता येतील अशा पद्धतीचं मी सरकारलाही आवाहन करू इच्छितो. सरकारकडनं जे आमची अपेक्षा आहे, सध्या प्रत्येकाला घराची गरज असल्यामुळं सरकार सध्याची स्टॅम्प ड्युटी 6% 7 आणि 1% नोंदणी लागते. सध्याच्या थोड्या पिरियडसाठी 6 महिने म्हणा, वर्षभर म्हणा, हा बिझनेस म्हणजे ग्रोथ होण्यासाठी त्याच्यामध्ये काही सूट देता येईल का? आज जसं बँकांनी रेट ऑफ इंटरेस्टमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं सपोर्ट केला सर. आज 7.30% किंवा साधारणतः 7.35% होम लोन उपलब्ध आहे आणि त्याच्यात जर आपण स्टॅम्प ड्युटीमध्ये जर सूट दिली तर 100% आणखी रिअल इस्टेटचा बिझनेस ग्रोथ व्हायला सपोर्ट होईल. आणि ॲज अ बिल्डर मी लातूरचं जर भवितव्य बघायला गेलं तर लातूर हे खूप स्पीडनं झपाट्यानं वाढणारं शहर आहे. 4 राज्यमार्ग आपल्या लातूरला येऊन भिडलेले आहेत. त्याच्यामुळं प्रत्येक व्यक्ती लातूरमध्ये, आत्तापर्यंतचा लातूरचा जर इतिहास बघायला गेलं तर लातूरमध्ये कुठलाही अधिकारी किंवा कुठलाही व्यक्ती सहजा जर एक वेळा लातूरमध्ये आला तर शक्यतो तो लातूर सोडून बाहेर जायला तयार होत नाही. म्हणजे तो 100% लातूरमध्ये राहायला पसंत करतो. म्हणजे लातूर ही सिटी शांत सिटी आणि राहण्यासाठी योग्य सिटी म्हणून ओळख आहे. आणि लातूर तर शिक्षणाचं माहेरघर आणि ॲग्रिकल्चर इंडस्ट्रीचं माहेरघरच आहे. तर लातूरचा विकास खूप झपाट्यानं झालेला आहे, होत आहे आणि पुढं पण झपाट्यानं विकास होणारच आहे, 100% होणार आहे. आम्ही ॲज अ बिल्डर, जसं विलासराव देशमुख साहेबांचं स्वप्न होतं जे नवं ते लातूरला हवं, त्या पद्धतीनं आम्हीही स्वप्न बाळगलेलं आहे की बिल्डरशिपमध्ये जे नवं ते लातूरकरांसाठी देण्याचा आम्ही सदैव प्रयत्न करू. भारत सत्ताच्या या चॅनलच्या माध्यमातून मी सरकारला एकच विनंती करेल की हे जे काही आता पॅकेज दिलेलं आहे याचं व्यवस्थित वर्गीकरण करून प्रत्येक सेक्टर वाईज कशा पद्धतीनं त्याचं जास्तीत जास्त ग्राउंड लेवलपर्यंत क्लिअरिफिकेशन करता येईल हे एक मुद्दा आहे. सध्याची जशी इलेक्ट्रिसिटी आहे, बँकेचे ह्या 3 महिन्याचं यानी जर करिता इंटरेस्ट, कारण लोकांची अडचणी प्रचंड वाढलेल्या आहेत, तर 3 महिन्याचं इंटरेस्ट जर त्यांनी वे आऊट करता आलं तर ते पाहावं. तरुणांची संख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्यांनी स्वतःची अंदरुनी शक्ती काय आहे, आपलं स्किल काय आहे हे प्रत्येकजणानं प्रत्येकाचं स्किल ओळखावं. ते स्किल ओळखून आपल्याला पुढे काय करता येईल, देशासाठी काय करता येईल, स्वतःसाठी काय करता येईल याचा परिपूर्ण अभ्यास करून येणाऱ्या आव्हानाला सामोरे जावं
ह्या चर्चेचा सारांश असा आहे की हे संकट मोठं असलं तरी येणारा काळ ही चांगला असणार आहे. संकटं येत असतात, पण माणसाचा स्वभावच असतो की त्या संकटावर मात करून माणूस उभा राहतो. हे माणसाला एक नैसर्गिकच गुण आहे. याही संकटातनं आपण बाहेर पडू आणि येता काळ आपल्या सर्वांसाठी चांगलाच असणार आहे. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे मी भारत सत्तातर्फे आभार व्यक्त करतो. आमच्या चॅनलला पाहत राहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका. धन्यवाद.